आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण पाहूयात विधानसभेची तयारी। जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजास्तव अजितदादांबरोबर गेलो, पण शरद पवार माझ्यासाठी आदरणीयच। शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीवर दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांचं स्पष्टीकरण, तर शिंगणे यांनी पवारांबाबत आदर दाखवला, त्याचं विश्लेषण तुम्हीच करा। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अजितदादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या कार्यक्रमात वर्धा इथे शरद पवारांच्या कार्यक्रमामध्ये शिंगणे यांनी उपस्थिती लावली। भाजपचे 3 नेते जरांगेंच्या वाटेवर। नांदेडच्या मिनल खदगावकर, बीडचे राजेंद्र मस्के आणि माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी जरांगे यांची भेट घेतली। जरांगे यांच्याकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा। भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली। ठोंबरे 2014 ला केज मतदारसंघामधून भाजपच्या आमदार होत्या। भाजपच्या राजेंद्र मस्के यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। राजेंद्र मस्के हे भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक। विधानसभेसाठी मस्के बीड मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। प्रभारींचा दौरा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री सुद्धा करणार महाराष्ट्र दौरा। केंद्र सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणार। रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा। रामटेकची जागा आम्हीच लढवणार, संजय राऊतांची घोषणा। अजितदादा आणि छगन भुजबळ कोणीही मतदारसंघ बदलणार नाही, चर्चा खोट्या। सुनील तटकरे यांचा खुलासा। अजित पवार बारामतीमधूनच लढणार, ते लढणार नाही तशा चर्चांवर तटकरेंचं वक्तव्य। कागल विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार। संजय बाबा घाडगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा। समरजित घाडगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह।